नमस्कार मित्रांनो, मी एम के कराडे. पुण्याचा खासदार कोण आणि कोणाला येणार दिल्लीवरनं फोन, असं म्हणत या व्हिडिओला सुरुवात करतो. पुण्याची जी लोकसभा निवडणूक आहे एकंदरीत खूप अशी चुरशीची होणार किंवा रंगतदार होणार आहे, कारण की या ठिकाणी एक नगरसेवक, एक महापौर आणि एक आमदार अशा तिन्ही प्रकारचे या ठिकाणी उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. तर सर्वप्रथम बोलायचं झालं तर आपण मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल बोलूया. मुरलीधर मोहोळ हे भाजपचे उमेदवार आहेत, त्याचबरोबर ते महापौर सुद्धा आहेत. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ते महापौर झाले आणि त्यांचा जो काही राजकीय क्षेत्रातील जे काही संपर्क आहेत हे चांगले असू शकतात आणि त्या सगळ्यांचा या ठिकाणी त्यांना या निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकतो. भाजपचे उमेदवार असल्यामुळे भाजप या ठिकाणी त्यांच्या पाठीशी चांगली ताकद लावू शकते किंवा चांगले बलाढ्य असे नेते सुद्धा या ठिकाणी त्यांच्या प्रचारासाठी किंवा सभा बैठका या सगळ्या गोष्टी करण्यासाठी या ठिकाणी येऊ शकतात. स्वतः फडणवीस सुद्धा या ठिकाणी त्यांच्या प्रचारासाठी पुण्यात येऊ शकतात. त्याचबरोबर आपण जर दुसरीकडे पाहायला गेलं तर वसंत मोरे उर्फ तात्या वंचित बहुजन आघाडीचे ते उमेदवार आहेत आणि वसंत मोरे उर्फ तात्या यांचे सोशल मीडियावरती बरेच असे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते, जसं की सर्वसामान्यांसाठी काम करणारे किंवा एक चांगलं नेतृत्व, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सोशल मीडियाच्या जे काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये पाहायला मिळतात. तर वसंत मोरे उर्फ तात्या यांचे जे काही चाहते आहेत किंवा त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो या ठिकाणी या निवडणुकीमध्ये त्यांना कसा सपोर्ट करतो आणि वंचित बहुजन आघाडी जे काही पक्ष आहेत त्यांचे जे काही चांगले कार्यकर्त्यांची जी काही फळी आहे ती या तात्यांना कशा प्रकारे सपोर्ट करते किंवा लोकांचं प्रेम तात्यांना कसं मिळतं, या सगळ्याच गोष्टी आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर वसंत मोरे उर्फ तात्या किंवा मुरलीधर मोहोळ यांच्यासोबतच तिसरे जे उमेदवार आहेत रवींद्र दंगेकरांबद्दल जर बोलायचं झालं तर कसबा पेठच्या पोटनिवडणुकीमध्ये ते या ठिकाणी निवडून आले आणि एकंदरीत भाजपच्या बाले किल्ल्याला त्यांनी सुरुंग लावला. तर असंच काहीतरी ते करून या लोकसभेमध्ये ते निवडून येऊ शकतात का हे येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे. त्याचबरोबर काँग्रेस असेल किंवा काँग्रेसच्या सोबत ज्या काही संघटना असतील त्या संघटना दंगेकरांना कसा सपोर्ट करतात किंवा एकंदरीत जे दंगेकर आहेत त्यांची वैयक्तिक ताकद कशा प्रकारे त्या मतदारसंघामध्ये आहे हेही आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळेल. तर आपण जर पाहायला गेलं तर मुळात ही जी काही म्हणजे सोशल मीडियावरती वगैरे अशा गोष्टी चालल्यात की ही जी काही निवडणूक आहे ही वसंत मोरे उर्फ तात्या यांच्यामध्ये आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये एक चुरशीची अशी पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते की पुण्याचा खासदार कोण होऊ शकतं? वसंत मोरे तात्या होतील किंवा मुरलीधर मोहोळ होतील किंवा दंगेकर होतील? तर तिन्ही उमेदवारांपैकी तुम्हाला काय वाटते की कोण होऊ शकतो हे कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर जाता पुन्हा म्हणेल की पुण्याचा खासदार कोण आणि कोणाला येणार दिल्लीवरनं फोन, एवढं बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत.